कसं केलं जातं, वेगवेगळ्या कॅटेगरीज कंपाऊंडच्या कशा आपण आयडेंटिफाय करतो अकॉर्डिंग टू देअर फंक्शनल ग्रुप, त्या वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुप असणाऱ्या कंपाऊंडची आयुपीएसी नेम्स कशी दिले जातात, हे सगळं आतापर्यंत आपण स्टडी केलेलं आहे. राईट, लास्ट सेशन मध्ये आपण आयुपीएसी नेम्स कम्प्लीट केलेले आहेत आणि आजच्या काही लेक्चर्स पासून पुढे आपण काही रिॲक्शन रिलेटेड असणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण मेनली फोकस करणार आहोत बॉन्ड फ्युजन ही कन्सेप्ट काय आहे त्याच्यावरती आणि बॉन्ड फ्युजन मुळे जे स्पेसिस जनरेट होतात त्यांच्या स्टॅबिलिटीवरती. ठीक आहे, तर ती प्रोसेस माहिती होण्याच्या अगोदर तुम्हाला रिॲक्शन बद्दल जे मी तुम्हाला पूर्वी सांगितलेलं आहे ते आठवतंय की नाही, एकदा रिवाइज करू. सगळ्यांना आठवते रिॲक्शन? क्लासमध्ये आपण पाहिली होती रिॲक्शन काय आहे, रिॲक्शन मध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत की जे आपल्याला कन्सिडर करायचे असतात रिॲक्शनच्या वेळेस. तर रिॲक्शन म्हणजे काय, कोण सांगेल? ओके मुलांना, 12वीच्या लेक्चरला असा प्रॉब्लेम येत नाही, तुमच्याच लेक्चरला काय तुम्हाला काय समजत नाही, मुद्दा म्हणून नाही करत ना तुम्ही? माझा आवाज क्लिअरली पोहोचतोय तुमच्यापर्यंत? येस भारती, आवाज पोहोचतोय का तुला? येस सर. सौरभ, मे बी तुझ्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल मग. ओके, तर रिॲक्शन बद्दल आपण पूर्वी डिस्कशन केलेलं आहे, एकदा मला फक्त समजून घेऊ द्या, तुम्हाला आठवतंय की नाही ते. कोण सांगेल व्हॉट इज मीन बाय रिॲक्शन? A process in which one substances is converted into another substances. एकदम बरोबर. तुम्हाला कुठला तरी एक सबस्टन्स प्रोव्हाइड केला जाईल, त्याला दुसऱ्या सबस्टन्स मध्ये प्रोव्हाइड करायला सांगितलं जाईल, तर ती जी प्रोसेस तुम्ही त्या कंपाऊंड वरती करणार आहात, वन कन्व्हर्जन ऑफ वन सबस्टन्स इनटू अनदर सबस्टन्स, सो दॅट कन्व्हर्जन इज कॉल्ड एज रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन करताना आपण पाहिलं की जो सबस्टन्स आपल्याला कन्वर्ट करायचा असतो त्याला आपण नाव दिलेलं आहे रिॲक्टंट म्हणून. आणि कधी कधी रिॲक्टंट स्वतःहून कन्वर्ट होईल प्रोडक्ट मध्ये, पण कधी कधी त्याच्यावरती काहीतरी ऍडिशन करून काहीतरी सपोर्ट घेऊन आपल्याला त्याला कन्वर्ट करावा लागेल. म्हणजे रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट जो आहे तो एक असेल किंवा एकापेक्षा जास्त असतील. मग रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट एकच असेल तर आपल्याला क्लासिफाय करण्याची गरज पडत नाही, पण जर इन केस दोन रिॲक्टंट असेल तर आपण त्यांना क्लासिफाय केलं. कोण सांगेल कोणते ते दोन क्लास आहेत रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचे? Substrate, reagent. व्हेरी गुड. वन इज कॉल्ड ॲज सबस्ट्रेट, मेन रिॲक्टंट असतो तो ज्याला आपल्याला कन्वर्ट करायचं असतं आणि ज्याची हेल्प घेऊन आपण ते कन्व्हर्जन करतो त्याला म्हटलं जातं रिएजंट. राईट. आणि ज्यावेळेस आपण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून प्रोडक्टचं फॉर्मेशन करतो, नवीन कंपाऊंड फॉर्म करतो, ते नवीन कंपाऊंड फॉर्म झालेले जे आहे त्यांना आपण प्रोडक्ट म्हणतो, पण तेही दोन कॅटेगरीमध्ये आपण क्लासिफाय करतो, एकाला मेजर प्रोडक्ट म्हणतो, एकाला मायनर प्रोडक्ट. ह्या गोष्टी आपण पूर्वी डिस्कस केलेल्या आहेत. आता आपल्याला ऍक्च्युअल रिॲक्शन मध्ये काय चेंजेस होतात ते स्टडी करायचं आहे. रिॲक्शन का बरं परफॉर्म होते किंवा का रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो. तर कुठलीही एखादी रिॲक्शन जर आपण करायला घेतली तर रिॲक्टंटचं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन होताना रिॲक्टंट मध्ये काही चेंजेस होत असतात. ते चेंजेस कुठले होतात ते एका एक्झाम्पलने मी तुम्हाला सांगतो. जसं की फॉर एक्झाम्पल पहा, सपोज मला हायड्रोजन आयोडाईडला हायड्रोजन गॅस मध्ये आणि आयोडीन गॅस मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, हायड्रोजन आयोडाईड हा एक मॉलिक्युल आहे, त्याला मला हायड्रोजन गॅस आणि आयोडीनच्या गॅस मध्ये कन्वर्ट करायचे. ओके, रिॲक्शन बॅलन्स आहे का अनबॅलन्स आहे पाहून तुम्ही सांगू शकता? अनबॅलन्स असेल तर बॅलन्सिंग करण्यासाठी तुम्ही काहीतरी कोएफिशियंट यूज करणार आहात. तर हायड्रोजन आयोडाईडच्या अगोदर आपण 2 हा कोएफिशियंट यूज करू. ही जी प्रोसेस आहे बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन बाय युजिंग स्टोकिओमेट्रिक कोएफिशियंट, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? स्टोकिओमेट्री. व्हेरी गुड. मग स्टोकिओमेट्री अप्लाय केली, रिॲक्शनला बॅलन्स करून घेतलं. आता बॅलन्स केल्यावरती रिॲक्टंट जो आहे तो तुम्हाला माहिती झाला कोण आहे. सो हु इज द रिॲक्टंट इन द गिवन रिॲक्शन? हायड्रोजन आयोडाईड. ठीक आहे, आणि त्याला आपल्याला हायड्रोजनच्या गॅसमध्ये आणि आयोडीनच्या गॅसमध्ये कन्वर्ट करायचं. पण ते कन्व्हर्जन करण्यासाठी हायड्रोजन आयोडाईड मध्ये काहीतरी चेंजेस झाले पाहिजे. ते चेंजेस म्हणजे काय? जोपर्यंत हायड्रोजन आयोडीन मधला बॉन्ड ब्रेक होत नाही तोपर्यंत हायड्रोजनचा आणि आयोडीनचा मॉलिक्यूल तयार होणार नाही. राईट. त्यांचं सेपरेशन होणं महत्वाचं आहे ना मॉलिक्यूल मध्ये कन्व्हर्जन होण्यासाठी. मग सेपरेशन होईल कधी? त्यांच्यामध्ये जे बॉन्ड आहेत ते ब्रेक झाले.
म्हणजे कुठलेही रिॲक्शन होण्यासाठी रिॲक्टंट मधले बॉन्ड ब्रेक होणं हे गरजेचे असते. समजलं सर्वांना? कुठली पण रिॲक्शन करा, रिॲक्टंट जर तुम्ही वापरत आहात तर त्या रिॲक्टंट मध्ये बॉन्ड ब्रेकिंग ही झालीच पाहिजे, तेव्हा तुम्हाला काय भेटेल, प्रोडक्ट भेटेल. जर बॉन्ड ब्रेकिंगच होत नसेल तर प्रोडक्ट फॉर्मेशनच होणार नाही. क्लिअर? मी जे सांगितलं ते समजलं का लेकरांनो? रिॲक्शन होताना रिॲक्टंट मध्ये काय चेंजेस होतात, रिॲक्टंट मधले बॉन्ड्स ब्रेक होतात. ठीक आहे. आणि प्रोडक्ट मध्ये काय होईल बरं? आता हायड्रोजनचा मॉलिक्यूल फॉर्म होण्यासाठी 2 हायड्रोजन मध्ये बॉन्ड फॉर्म झाला पाहिजे ना. बॉन्ड आहे का इथे हायड्रोजन हायड्रोजन मध्ये? हायड्रोजन आयोडाईडचे 2 मॉलिक्युल्स आहेत आपल्याकडे, परंतु हायड्रोजन हायड्रोजन मध्ये बॉन्ड आहे का रिॲक्टंट मध्ये? नाही. नाहीये. तो इथे तयार झाला ना, प्रोडक्टच्या साईडला जेव्हा आपण आलो तेव्हा हायड्रोजन हायड्रोजन मध्ये बॉन्ड फॉर्म झाला आणि आयोडीन आयोडीन मध्ये पण बॉन्ड काय झाला, फॉर्म झाला. म्हणजे जेव्हा आपण प्रोडक्ट कन्सिडर करतो तर प्रोडक्ट मध्ये जे आयटम्स आहेत त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन व्हायला पाहिजे, आणि जेव्हा आपण रिॲक्टंट कन्सिडर करतो तेव्हा रिॲक्टंट मधले बॉन्ड हे ब्रेक झाले पाहिजे. तर कुठलीही रिॲक्शन होताना हे आपल्या माइंड मध्ये असलं पाहिजे की रिॲक्टंट मधले बॉन्ड ब्रेक होतात आणि प्रोडक्ट मधले बॉन्ड फॉर्म होतात. ठीक है. So during any chemical reaction, bonds between reactant molecules are broken and bonds in product molecules are always formed. Statement समजलं सर्वांना? स्टेटमेंट सर्वांना समजलं का लेकरांनो? कार्तिक सांग दादा मी काय म्हटलं आता? कार्तिक जे लेक्चर ऐकताय त्याने थम्सअपचं साइन शो करा बरं. कार्तिक लेक्चर ऐकत नाहीये, फक्त मोबाईल ऑन करून बसलाय. कार्तिक आहे, अजून स्वागत आहे, प्रणव पण आहे. लेकरांनो लक्ष द्या माझ्याकडे. आणि सर जर रेकॉर्डिंग करत असाल तर जरा यांच्या मुलांकडे लक्ष ठेवा. हे मुलं फक्त मोबाईल ऑन करून बसले, लेक्चरला नाही येत. ठीक आहे, आता जे आहे ते पहा. गौतम सांग काय म्हटलं मी स्टेटमेंट? येस गौतम. ओके, गौतमचा आवाज काय व्यवस्थित येत नाही. येस जयराज, यू टेल मी व्हॉट हॅपन ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. जयराज भाऊ, रिॲक्शन होताना काय चेंजेस होतात? सोपं येणार आहे, आत्ताच मी सांगितलं लेकरांनो, असं काही करता. येस भारती. During any chemical reaction, bond between reactant is break and bond between product is formed. व्हेरी गुड. रिॲक्टंट मधले बॉन्ड ब्रेक होतात आणि प्रोडक्ट मधले बॉन्ड फॉर्म होतात. एवढं फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला. कुठलीही रिॲक्शन असू द्या, रिॲक्टंट मधले बॉन्ड हे नेहमी ब्रेक होणार आहे, प्रोडक्ट मधले बॉन्ड नेहमी फॉर्म होणार आहे. मग रिॲक्टंट मध्ये बॉन्ड ब्रेकिंगची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपल्याला बॉन्ड फ्युजन नावाने ओळखायचंय, आणि ही कन्सेप्ट आपल्यासाठी महत्वाची आहे. याच्यावरती तुम्हाला बोर्डला थेरी पण द्यायची आहे आणि काही कॉम्पिटिटिव्हच्या एक्झामच्या व्ह्यूने काही आपल्याला एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे आहे. समजलं? तर बॉन्ड फ्युजन म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं तर तुम्हाला हे सांगायचंय, बॉन्ड फ्युजन इज द प्रोसेस ऑफ बॉन्ड ब्रेकिंग इन रिॲक्टंट मॉलिक्युल्स. ठीक आहे, बॉन्ड फ्युजनची डेफिनेशन नोट करून घ्या मी जे सांगतो ते. ड्युरिंग एनी केमिकल रिॲक्शन, bonds are broken at the reactant site. Bonds are broken at reactant site and bonds are formed in the product site. New bonds and new bonds are formed at product site. Statement केलं. During any chemical reaction, bonds between reactants are broken at reactant site and new bonds are formed at the product site. हे स्टेटमेंट झालं असेल तर एक थम्स अप शो करा.
सर परत एकदा रिपीट करा ना. Okay. During any chemical reaction, bonds are broken at reactant side. Bonds are broken at reactant side, and new bonds are formed at product side. Right? आणि कॉमा देऊन पुढे सेंटेन्स कंटिन्यू करा. The bond breaking process in a reactant side is called bond fusion. Bond breaking process at reactant side is called bond fusion. समजलं बॉन्ड फ्युजन लेकरांनो? सोपं आहे एकदम. रिएक्शन होताना रिएक्टंट मध्ये जे बॉन्ड ब्रेक होतात त्या बॉन्ड ब्रेकिंगच्या प्रोसेसच आपल्याला म्हणायचं आहे बॉन्ड फ्युजन. पुन्हा कोणाला समजली ही डेफिनेशन? व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. एकदम बरोबर. सोपी डेफिनेशन आहे, काय अवघड नाही त्याच्यामध्ये. रिएक्शन होताना जे बॉन्ड ब्रेक होतात रिएक्टंटचे त्या बॉन्ड ब्रेकिंगच्या प्रोसेसला आपल्याला नाव द्यायचं आहे बॉन्ड फ्युजन. त्याला बॉन्ड फ्युजनच्या ऐवजी कधी कधी बॉन्ड क्लिवेज नावाने सुद्धा ओळखलं जातं. बॉन्ड फ्युजन अँड बॉन्ड क्लिवेज आर दी सेम. ठीक आहे. बॉन्ड क्लिवेज म्हटलं तरी तुम्ही कन्सिडर करायचं बॉन्ड ब्रेक झालेला आहे. बॉन्ड फ्युजन म्हटलं तरी तुम्ही कन्सिडर करायचं की बॉन्ड ब्रेक झालेला आहे. ठीक आहे. मग आता हे जे बॉन्ड फ्युजन आहे ते दोन प्रकारचं आहे. एकाला म्हटलं जातं होमोलिटिक बॉन्ड फ्युजन आणि एकाला म्हटलं जातं हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन. सेपरेट क्लासेस करायचे म्हणजे तुम्हाला समजायला इझिली समजेल. आणि 2 मार्काला जर तुम्हाला क्वेश्चन विचारला डिस्टिंग्विश बिटवीन होमोलिटिक बॉन्ड फ्युजन आणि हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन तर तेही तुम्ही करू शकता. कुणाचं तरी माईक ऑन आहे रे मुलांना? Okay. So there are 2 types of bond fusion. One is the homolytic bond fusion and second one is the heterolytic bond fusion. Example पहा, मग तुम्हाला मी ते पॉइंट ऑफ डिफरन्स सांगतो काय फरक आहे दोघांमध्ये. जर सपोज मला बॉन्ड ब्रेकिंग करण्यासाठी जे रिएक्टंट यूज करायचे आहे ते यूज करायचे आहे A2 आणि AB. एका रिएक्शन साठी मॉलिक्यूल मी रिएक्टंट साइडला घेतला A2 आणि एका रिएक्शन मध्ये रिएक्टंट साइडला मी मॉलिक्यूल यूज केला A. मग A2 मध्ये कन्वर्ट करणार आहोत ते काय चेंजेस होतील बरं सांगा. A2 रिएक्टंट आहे तर रिएक्टंट मध्ये चेंजेस काय होतात रिएक्शनच्या दरम्यान? रिएक्टंट साइड बॉन्ड ब्रेक होतो आणि ब्रेकिंग होईल. एकदम बरोबर. हा जर A2 रिएक्टंट साइडला घेतला तर रिएक्शन होताना त्याच्यामधले बॉन्ड ब्रेक होणार आहे. म्हणजे इथं A2 मध्ये जो बॉन्ड आहे तो ब्रेक करावा लागेल. आणि जेव्हा आपण AB चं कन्वर्जन करणार आहोत A प्लस B मध्ये तर हा AB तोही रिएक्टंट साइडला आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस काय होतील? बॉन्ड ब्रेक होईल. बॉन्ड ब्रेक होईल. मग बॉन्ड ब्रेकिंगच्या प्रोसेसला आपण काय म्हटलेलं आहे? बॉन्ड फ्युजन. A2 मध्ये पण बॉन्ड फ्युजन होईल आणि AB मध्ये पण बॉन्ड फ्युजन होईल. परंतु दोन्ही पण बॉन्ड फ्युजन मध्ये फरक काय आहे पहा. A2 मध्ये जेव्हा आपण बॉन्ड फ्युजन करणार आहोत तेव्हा A2 मध्ये जो बॉन्ड आहे तो सारख्याच ऍटम मध्ये शेअर झालेला आहे. समजलं? आणि AB मध्ये जो बॉन्ड आहे तो डिफरंट ऍटम्सनी शेअर केलेला आहे. मग आपल्याला हे माहिती आहे जर ऍटम्स सेम असतील बॉन्ड शेअरिंग मध्ये तर ह्या बॉन्ड वरती जे 2 इलेक्ट्रॉन आहे एक इलेक्ट्रॉन A नी शेअर केला दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या A नी शेअर केला तर हे जे शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहे ते दोन्ही एक ऍटम पैकी पुन्हा एकाकडेच जातील का? नाही जाणार. कारण की दोन्ही पण ऍटम सेम असेल तर त्यांची इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करण्याची जी ऍबिलिटी आहे ज्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो ती दोघांची पण सेम असेल. हो की नाही? मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर सेम असेल तर हे इलेक्ट्रॉन न ह्या एक ऍटम कडे अट्रॅक्ट होतील ना तिकडच्या ए ऍटम कडे अट्रॅक्ट होतील. ते आहेत तसेच राहतील. समजले? परंतु येथे होईल काय AB मध्ये
AB मध्ये जो बॉन्ड आपण फॉर्म केलेला आहे तिथं इलेक्ट्रॉनचं जे शेअरिंग केलं ते डिफरंट ऍटम्सने केलं. मग ऍटम्स जर डिफरंट असतील तर त्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये सुद्धा डिफरन्स असेल, राईट? Right, sir. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये जर डिफरन्स असेल तर ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील. समजलं? मग मी जर म्हटलं ए आणि बी पैकी बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे तर इलेक्ट्रॉनचा फ्लो हा कुणाकडे असणार आहे? बी. बी कडे. आणि बी कडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढल्यामुळे त्याच्यावरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज तयार होईल आणि ए चे इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे ए वरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. दोघांमधला फरक समजला? Yes, sir. मग हा जो बॉन्ड आहे आणि हा जो बॉन्ड आहे रिएक्टंट साइडचे बॉन्ड्स आहेत दोन्ही, दोघांवरती पण बॉन्ड फ्युजन होणार आहे. पण इथं जे बॉन्ड फ्युजन होईल आणि इथं जे बॉन्ड फ्युजन होईल ते सारखंच असेल का? आता नाही, हे डिफरंट असेल. बघ ना, इथं जर बॉन्ड ब्रेक करायचं असेल मला तर हे दोन इलेक्ट्रॉन कोणत्या एका ऍटम कडे जातील का? नाही. हे दोन्ही पण इलेक्ट्रॉनचं सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन होईल. दोन इलेक्ट्रॉन पैकी एक इलेक्ट्रॉन ए ऍटम कडे जाईल आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ए ऍटम कडे जाईल. याला म्हटलं जातं सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड. पण इथं सिमेट्रिकल ब्रेकिंग होईल का? आता एबी मधला मॉलिक्यूल मला ब्रेक करायचा आहे, बॉन्ड ब्रेक करायचा आहे, इथं सिमेट्रिकल ब्रेकिंग होणार नाही. रिझन समजलं सगळ्यांना का बरं सिमेट्रिकल ब्रेकिंग होणार नाही? कारण की दोघांपैकी एकाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन तो स्वतःच घेईल बॉन्ड ब्रेक झाल्यावरती, राईट? Yes, sir. मग आता हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन बॉन्ड ब्रेक झाल्यावरती कुणाकडे जाईल बरं? ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्याकडे. म्हणजे बी सेपरेट झाल्यावरती त्याच्याकडे कम्प्लिटली हे दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन आहेत, त्याला आपण निगेटिव्ह चार्ज म्हणतो. आणि ए चे इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे त्याच्यावरती कम्प्लिटली पॉझिटिव्ह चार्ज तयार. समजलं? मग इथं जे ब्रेकिंग झालं ते सिमेट्रिकल झालं की अनसिमेट्रिकल? Asymmetrical. इथं जे झालं ब्रेकिंग ते कोणतं झालं? Symmetrical. सिमेट्रिकल. मग जेव्हा बॉन्ड फ्युजन होत असेल पण ते सिमेट्रिकल ब्रेकिंग होत असेल बॉन्ड फ्युजन होत्या वेळेस, बघ नाही, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड जर होत असेल तर त्याला म्हणायचं होमोलिटिक बॉन्ड फ्युजन. आणि जर अनसिमेट्रिकल ब्रेकिंग झालं बॉन्डचं, बघ नाही, तर अशा वेळेस तुम्ही त्याला म्हणायचं हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन. दोघांमधला फरक समजला? फरक समजला मुलांना दोघांमधला? होमोलिटिक बॉन्ड फ्युजन काय आहे आणि हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन काय आहे? बॉन्ड फ्युजन म्हणजे बॉन्ड ब्रेकिंगची प्रोसेस. पण बॉन्ड ब्रेक दोन सारख्या ऍटम मध्ये होत असेल तर तिथं सिमेट्रिकल बॉन्ड फ्युजन होईल आणि तुमचं होमोलिटिक बॉन्ड फ्युजन होईल ते. आणि जर डिफरंट ऍटम्स असेल त्यांच्यामधला बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर तिथं अनसिमेट्रिकल बॉन्ड फ्युजन होईल. आणि अनसिमेट्रिकल बॉन्ड फ्युजन म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन. हेट्रोचा अर्थच आहे डिफरंट आणि होमोचा अर्थ आहे सेम. मग दोन सारख्या ऍटम मध्ये बॉन्ड ब्रेक केला तुम्ही, हो की नाही, तर सिमेट्रिकल ब्रेकिंग होईल तिथे आणि त्याला तुम्ही होमोलिटिक बॉन्ड फ्युजन म्हणणार. आणि हेट्रो म्हणजे डिफरंट ऍटम मधला बॉन्ड ब्रेक केला तर तिथं अनसिमेट्रिकल ब्रेकिंग होईल आणि त्याला तुम्ही हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन. मग तुम्ही ह्या दोन्ही पण डेफिनेशन लिहू शकता पहिल्या पार्ट मध्ये. होमोलिटिक बॉन्ड फ्युजन काय डेफिनेशन लिहाल तुम्ही तिथे? आता बॉन्ड फ्युजनची डेफिनेशन तुम्हाला सांगितली, ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड इज कॉल्ड ॲज बॉन्ड फ्युजन. ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इज कॉल्ड ॲज बॉन्ड फ्युजन. आता होमोलिटिक बॉन्ड फ्युजन कसं डिफाइन करणार तुम्ही? सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ बॉन्ड, राईट? होमोलिटिक बॉन्ड फ्युजन इज द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आणि इकडे काय होईल पहिल्या पॉइंट मध्ये हेट्रोलिटिक बॉन्ड फ्युजन मध्ये? Unsymmetrical breaking of covalent bond. Unsymmetrical breaking of covalent. हा झाला पहिला पॉइंट. मग हे सिमेट्रिकल ब्रेकिंग तुम्हाला दाखवायचं एक्झाम्पलने. ए आणि ए मधला बॉन्ड ब्रेक केला. सिमेट्रिकल ब्रेकिंग म्हणजे ह्या बॉन्डचे दोन्ही पण इलेक्ट्रॉन पैकी सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन झालं. एक इलेक्ट्रॉन ए ऍटम कडे गेला, दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऍटम कडे गेला. ठीक आहे, हे झालं सिमेट्रिकल ब्रेकिंग. आणि अनसिमेट्रिकल ब्रेकिंग अशा पद्धतीने दाखवा. एबी मॉलिक्यूल घेतला, दोन्हीच्या दोन्ही पण इलेक्ट्रॉन एकाच ऍटमने घेतले, त्याच्यामुळे तो निगेटिव्ह चार्ज झाला आणि दुसरा जो ऍटम आहे तो पॉझिटिव्ह चार्ज झाला.
तर सेकंड पॉइंट मध्ये हे एक्झाम्पल्स मेन्शन करा. चला Yes, sir. आता सिमेट्रिकल बॉन्ड ब्रेकिंग मुळे हे जे फॉर्म झालेले आहेत ए आणि ए त्यांच्यावरती एक एक इलेक्ट्रॉन आला. अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील ते ऑब्व्हियसली एक एक इलेक्ट्रॉन आहे. तर मग हे जे तयार झालेले स्पेसिस आहेत, एक फॉर्म्युला आहे, सिम्बॉल आहे, त्याच्यावरती एक फ्री इलेक्ट्रॉन आहे, अनपेड इलेक्ट्रॉन आहे. तर ह्या स्पेसिसला आपण फ्री रॅडिकल नावाने ओळखतो. हो का नाही. जेव्हा केव्हा एखाद्या फॉर्म्युलावरती एक अनपेड इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसेल तर त्याला म्हणताना काय म्हणायचं तुम्ही, फ्री रॅडिकल. आणि जेव्हा एखाद्या स्पेसिस वरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज तुम्हाला दिसेल तर त्या स्पेसिसला आपण काय म्हणतो, माहितीतला वर्ड आहे हा तुमच्या. एखाद्या स्पेसिस वरती एखाद्या सिम्बॉल वरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असेल तर त्याला काय म्हणतो आपण. लेकरांनो किती सोपा क्वेश्चन विचारला, पटकन उत्तर आलं पाहिजे. नाही समजलं. जर हेट्रोलिटिक बॉन्ड फिजन झालं तर आपल्याला हे जे भेटले ए वरती पॉझिटिव्ह चार्ज, बी वरती निगेटिव्ह चार्ज, यांना काय म्हणतो आपण, नाही माहिती. Ions. आयन्स म्हणतो यांना. तर तुम्हाला हा फरक माहिती पाहिजे. होमोलिटिक बॉन्ड फिजन झालं तर काय तयार होतं, यांना काय म्हटलं आपण, फ्री रॅडिकल्स. radical. आणि जेव्हा हेट्रोलिटिक बॉन्ड फिजन झालं तेव्हा कशाचं फॉर्मेशन झालं, Ions. ठीक आहे. मग तो पॉइंट पुढे मेन्शन करा थर्ड पॉइंट मध्ये. ड्यू टू होमोलिटिक बॉन्ड फिजन फ्री रॅडिकल्स आर फॉर्म. ड्यू टू होमोलिटिक बॉन्ड फिजन फ्री रॅडिकल्स आर फॉर्म. आणि इथं काय लिहिणार तुम्ही हेट्रोलिटिक बॉन्ड फिजन मध्ये, Due to heterolytic bond fusion, ions are formed. व्हेरी गुड. Due to homolytic bond fusion, free radicals are formed, and due to heterolytic bond fusion, ions are formed. समजत आहे सर्वांना. चला, ज्यांना ज्यांना समजत आहे त्यांनी थम्सअपचं साइन शो करा एक. अभिषेक, धनश्री, कार्तिक, स्वागत. तुमचा रिस्पॉन्ड येत नाहीये. स्वागत आणि कार्तिकचा पहिल्यापासून रिस्पॉन्ड येत नाहीये. डेफिनेटली ते लेक्चर ऐकत नाहीये. प्रणव, तुला समजतंय का? व्हेरी गुड. प्रणवचाही रिस्पॉन्स नाही दिसत आहे. ठीक आहे. चला, आता आपल्याला करायचंय काय पहा. फ्री रॅडिकल म्हणजे काय आणि आयन्स म्हणजे काय ते डिफाइन करायचे पुढच्या पॉइंट मध्ये. फ्री रॅडिकल म्हणजे काय बरं, मी आता तुम्हाला सांगितलं की जर एखाद्या स्पेसिस वरती एक अनपेड इलेक्ट्रॉन जर असेल तर त्या स्पेसिसला आपल्याला काय म्हणायचं असतं, फ्री रॅडिकल म्हणायचं असतं. ठीक आहे. आणि आयन्स कशाला म्हणणार आपण, जर एखाद्या स्पेसिस वरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज जर असेल तर त्या स्पेसिसला आपल्याला काय म्हणायचं, आयन्स म्हणायचं. मग त्या डेफिनेशन फक्त पुढे तुम्हाला लिहायच्या. स्पेसिस ऑन विच one unpaired electron is present. Spaces on which one unpaired electron is present are called free radicals. Spaces on which are called free radicals. आणि आयन्स कसं डिफाइन करणार मग, कोण करते आयन्सला डिफाइन, ऋषिकेश करतोस. जसं काही स्पेसिस वरती अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्याला फ्री रॅडिकल म्हणतो, तसं आयन्सला कसं डिफाइन करणार, स्पेसिस वरती काय असले पाहिजे, चार्ज असले पाहिजे, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज. मग मेन्शन करताना तुम्ही लिहिणार स्पेसिस ऑन विच
positive or negative charge are present. Are called as ions. पुढे एक पॉइंट त्याच्यामध्ये कंटिन्यू करा. जर पॉझिटिव्ह चार्जचा आयन असेल तर आपण त्याला काय नावाने ओळखतो? कॅटायन. आणि निगेटिव्ह चार्जचा आयन असेल तर अशा वेळेस आपण त्याला म्हणतो. Due to heterolytic bond fission, cations and anions are formed, and due to homolytic bond fission, free radicals are formed. समजले? 2 मार्कासाठी तुम्हाला जर पॉइंट ऑफ डिफरन्स विचारले, डिफाइन गिव्ह द डिफरन्स बिटवीन होमोलिटिक बॉन्ड फिजन आणि हेटेरोलिटिक बॉन्ड फिजन, तर हे 4 मुद्दे तुम्हाला लिहिता आले पाहिजे 2 मार्कासाठी तुम्हाला विचारलं. किंवा जर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली, राईट नोट ऑन बॉन्ड फिजन अँड एक्सप्लेन इट्स टाइप, तर तुम्हाला बॉन्ड फिजनची डेफिनेशन लिहिता आली पाहिजे आणि त्याचे हे 2 टाइप थेरॉटिकली मेन्शन करता आले पाहिजे. जमेल सर्वांना? जमेल का मुलांना, हो की नाही? पुढे थोडं कॉम्पिटिटिव्ह व्ह्यूनी हे मुद्दे आपण स्टडी करू. हे झालं फक्त बोर्ड लेवलचं स्टडी. तुम्हाला हे शॉर्ट नोट साठी विचारलं जाईल किंवा गिव्ह द डिफरन्स बिटवीन, ठीक आहे, बोर्ड लेवलचा स्टडी. आता कॉम्पिटिटिव्हला तुम्हाला काय प्रश्न विचारले जातात पहा. ज्यावेळेस बॉन्ड फ्युजन होऊन एकतर रॅडिकल फॉर्म होतील किंवा आयन्स फॉर्म होतील, तर त्या रॅडिकल्स आणि आयन्सच्या स्टॅबिलिटी वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुम्हाला वेगवेगळे रॅडिकल्स दिले जातील, वेगवेगळे कॅटायन्स दिले जातील किंवा वेगवेगळे अनायन्स दिले जातील आणि सांगितलं जाईल विच कॅटायन इज मोस्ट स्टेबल, विच वन इज द लिस्ट स्टेबल. किंवा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल विच अनायन इज मोस्ट स्टेबल अँड विच अनायन इज लिस्ट स्टेबल. किंवा रॅडिकल मध्ये क्वेश्चन विचारला जाईल विच रॅडिकल इज मोस्ट स्टेबल, विच रॅडिकल इज लिस्ट स्टेबल. असे प्रश्न तुम्हाला कॉम्पिटिटिव्हला पाहायला भेटतील. ठीक आहे, मग त्याच्यामुळे ते आपण डिटेल मध्ये आता स्टडी करू. आता तुम्ही काय करा, माझ्यासोबत 3 कॉलम ड्रॉ करा. एकामध्ये फ्री रॅडिकल लिहा, एकामध्ये कॅटायन लिहा, एकामध्ये अनायन लिहा. फ्री रॅडिकल, कटायन अँड अनायन, तिघांनाही डिफाइन करता येईल तुम्हाला. फ्री रॅडिकल कसं डिफाइन करणार प्रणव सांगतोस? हाऊ वी डिफाइन फ्री रॅडिकल्स. लक्ष नाही प्रणवचं. राजवर्धन प्लीज डिफाइन व्हॉट इज फ्री रॅडिकल. जयराज, मी राजवर्धनला क्वेश्चन विचारला, त्याला सांगू दे. राजवर्धन प्लीज, विदाउट वेस्टिंग एनी टाइम, प्लीज डिफाइन व्हॉट इज फ्री रॅडिकल्स. Okay, he is also not in class. Dhanesh, please define free radicals. Species which has one unpaired electron is called as free radical. Very good. A species having unpaired electron is called as free radical. कोण कोण ऍग्री आहे धनेश बरोबर? शो करायचा थम्स अप. ज्यांना ज्यांना धनेशने सांगितलेली डेफिनेशन मान्य आहे त्यांनी. स्क्रीनशॉट काढू द्या म्हणजे मला समजेल कुणाचा रिस्पॉन्ड येतो कुणाचा येत नाही. ओके, चला. फ्री रॅडिकल तुम्हाला समज. कॅटायन डिफाइन करा बरं. कोण डिफाइन करेल कॅटायन? येस आयुष, कॅन यू डिफाइन कॅटायन्स? सोपं आहे कॅटायन डिफाइन करायचं. जसं रॅडिकल डिफाइन केलं तसं कॅटायन डिफाइन करा. रॅडिकल डिफाइन करण्यासाठी काय वर्ड यूज केला तुम्ही? स्पेसिस हॅव्हिंग अनपेड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज फ्री रॅडिकल. तसा कॅटायन म्हणजे कोण असेल? येस, मोइनुद्दीन पठाण. येस पठाण. आवाज येत नाही पठाण. माईक ऑफ करायचं. माईक ऑफ आहे तुझा, ऑन करून सांगायचं. ठीक आहे, चल. जयराज सांग. Positive electric electrocharge. Positive charge on
अ स्पेसिस हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, जसं आपण रॅडिकलला डिफाईन केलं, अ स्पेसिस हॅव्हिंग वन अनपेड इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज फ्री रॅडिकल, तसं कटायन म्हणजे अ स्पेसिस हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड एज कटायन. आणि ऍनायनला कसं डिफाईन करणार गौतम? A species on which negative charge is present. Very good, Gautam. Very good. सौरभ, तुझा नेटवर्क ठीक झालं का? हो सर. ओके, तिन्ही डेफिनेशन समजल्या. रॅडिकल काय आहे, कॅटायन काय आहे आणि एनायन काय आहे. ठीक आहे, आता रॅडिकल जर कार्बन वरती असेल, कार्बन वरती एक फ्री इलेक्ट्रॉन असेल तर त्याला कार्बन फ्री रॅडिकल म्हणतात. ठीक आहे, जर मी तुम्हाला विचारलं डिफाईन करा व्हॉट इज कार्बन फ्री रॅडिकल, तर तुम्ही डेफिनेशन कशी मॉडिफाईड करणार? तुम्हाला रॅडिकलची डेफिनेशन माहिती आहे, रॅडिकल्स आर द स्पेसिस हॅव्हिंग वन अनपेड इलेक्ट्रॉन. पण आता कार्बन फ्री रॅडिकल म्हणजे काय? अ स्पेसिस इन विच कार्बन कॅरीज फ्री इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज कार्बन फ्री रॅडिकल. समजलं? कार्बन वरती जर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर तुम्ही त्याला कार्बन फ्री रॅडिकल म्हणणार आहात. ओके, तसंच जर कॅटायन जो आहे, कॅटायन कसं डिफाईन केलं आपण? अ स्पेसिस हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज इज कॉल्ड एज कॅटायन. मग आता जर कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आपण त्याला काय म्हणणार माहितीये कुणाला? कार्बन वरती जर पॉझिटिव्ह चार्ज आला तर आपण त्याला म्हणतो कार्बोकटायन. आणि जर एनायन कन्सिडर केला कार्बन वरती तर आपण त्याला काय म्हणणार? कार्बोनियन. कार्बॅनियन. ह्या स्पेसिस आपल्यासाठी महत्वाच्या आहेत, कार्बन रिलेटेड असणाऱ्या, कारण की आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री स्टडी करत आहोत. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कार्बन वरती फ्री रॅडिकल असलं पाहिजे किंवा कार्बन वरती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह चार्ज असले पाहिजे आणि त्यांचं कंपॅरिझन आपल्याला करता आलं पाहिजे. ठीक आहे, मग आता तुम्हाला ह्या डेफिनेशन मेन्शन करायच्या आहेत. व्हॉट इज मीन बाय कार्बोकटायन, व्हॉट इज मीन बाय कार्बॅनियन अँड व्हॉट इज मीन बाय कार्बन फ्री रॅडिकल. सो प्लीज डिफाईन मी व्हॉट इज मीन बाय कार्बन फ्री रॅडिकल. कोण करू शकता डेफिनेशन कार्बनच्या फ्री रॅडिकलची? धनश्रीताई करतेस का? चला, कोण करते? हँड रेज करा तुमचे, जर उत्तर द्यायचं असेल तर. कार्बन फ्री रॅडिकल मीन्स व्हॉट? ओके, येस जयराज. Electron significant positive charge on carbon atom. Very good. When carbon carries one unpaired electron, then that species is called as carbon free radical. एकदम बरोबर सांगितलं. प्रणव, मला कार्बोकटायनची डेफिनेशन दे. तुझा आवाज येत नाहीये प्रणव. ओके, हर्षिदा, what is carbocation? Sir, the carbon on which positive charge is present. Very good. Carbon on which positive charge is present. किंवा असं लिहायचं, species in which carbon carries positive charge. A species in which carbon carries positive charge is called as carbocation. गौतम, थोडं चुकीचं सांगतोय तो. कार्बोकटायन विचारतोय मी, तर कार्बोकटायन वरती कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि जर निगेटिव्ह चार्ज आला तर आपण त्याला काय म्हणणार आहोत? कार्बॅनियन. कार्बॅनियन. तर कार्बॅनियन डिफाईन करा. यस राजवर्धन, प्लीज डिफाईन कार्बॅनियन. Carbon which carries negative charge. A species in which carbon carries negative charge. So this is the right sentence. A species in which carbon carries negative charge is called as कार्बॅनियन. ठीक आहे, मग तुमच्या नोट्स मध्ये तुम्हाला ह्या तिन्ही पण डेफिनेशन मेन्शन करता येतील. Yes, sir. केल्यात का तुम्ही? Yes. No, sir. कार्बन फ्री रॅडिकल तुम्हाला माहिती झाला, कार्बोकटायन माहिती झाला आणि कार्बॅनियन पण माहिती झाला. मग आता कार्बन फ्री रॅडिकल जर तुम्हाला दिला मी, हो की नाही, कुठला पण कार्बन फ्री रॅडिकल, सपोज जसं की मी फॉर एक्झाम्पल मिथाइल ग्रुप लिहिला आणि त्याच्यावरती एक असा अनपेड इलेक्ट्रॉन मेन्शन केला, तर हा कोणता रॅडिकल झाला आता? हा ग्रुप कोणता आहे? CH3 ग्रुप, Methyl. मिथाइल. हा रॅडिकल कोणता रॅडिकल झाला? मिथाइल रॅडिकल. Methyl radical. ठीक आहे, जर मी CH3 वरती पॉझिटिव्ह चार्ज दिला तर हा काय झाला आता?
मिथाइल कटायन. कार्बोकटायन. कार्बोकटायन. मिथाइल कार्बोकटायन. आणि जर मी मिथाइल ग्रुप वरती निगेटिव्ह चार्ज दिला तर आता हा काय झाला? मिथाइल कार्बोनाइड. मिथाइल कार्बॅनियन. राईट. चला मग आता माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. जर मिथाइल ग्रुप वरती जो कार्बन प्रेझेंट आहे मिथाइल ग्रुप मध्ये त्याच्यावरती जर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर त्या कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते? इफ वी कन्सिडर कार्बन फ्री रॅडिकल ऑफ मिथाइल then how many valence electron present in carbon? 4. आरती काय म्हटले? आवाज नाही आला तुझा मला. 4. 4. ओके. सौरभ? नाही आवाज आला? नाहीये. ओके. कोण सांगण्याचा प्रयत्न करेल? कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स जाते? फ्री रॅडिकलचा कार्बन असेल तर 4. 4. हर्षदा 4. नाही मुलांना चुकीचं सांगताय तुम्ही. पहा, कार्बनचं कॉन्फिगरेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कार्बनच्या कॉन्फिगरेशन मध्ये 1s2 2s2 2p2 हे कॉन्फिगरेशन आपण लिहितो. हे मान्य सर्वांना? Yes. 1s2 2s2 2p2. त्याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल कोणती झाली बरं कार्बनसाठी? P2. 1s2 2s2 2p2. तर सेकंड नंबरची आउटर मोस्ट शेल झाली. त्याच्यामध्ये 2 सबशेल आले, s आणि p. एस मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, पी मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. असे टोटल कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती असतात? 4. 4. बरोबर. आता ह्या 4 पैकी हायड्रोजन सोबत 1 इलेक्ट्रॉन शेअर झाला की नाही? Yes. दुसऱ्या हायड्रोजन सोबत दुसरा इलेक्ट्रॉन शेअर झाला. तिसऱ्या हायड्रोजन सोबत कार्बनचा तिसरा इलेक्ट्रॉन शेअर झाला. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन आले प्रत्येक बॉन्ड वरती 2-2. म्हणजे त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये आता किती इलेक्ट्रॉन झाले त्यामुळे? 8. जर मी इथं पण हायड्रोजन लिहिला असता तर 8 इलेक्ट्रॉन झाले असते. त्याचे स्वतःचे 4 आणि शेअर करून घेतलेले 4 असे टोटल 8 इलेक्ट्रॉन असते. पण फ्री रॅडिकल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन आपण देऊन टाकला दुसऱ्या स्पेसिसला. राईट. मग आता इलेक्ट्रॉन किती दिसतील तुम्हाला आउटर मोस्ट शेल मध्ये? 6. 6 कसे रे बाई? बॉन्ड वरती प्रत्येकी 2-2 7. असे टोटल 6 आणि 1 अनपेड इलेक्ट्रॉन जो आहे तो पण इन्क्लूड होईल ना आता आउटर मोस्ट शेल मध्ये. 7. टोटल 7 अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील कार्बनच्या फ्री रॅडिकल वरती. समजला मुद्दा सगळ्यांना? कसं काउंट करायचे फ्री आउटर मोस्ट शेल मधले इलेक्ट्रॉन? शेअरिंग केलेले इलेक्ट्रॉन्स पण काउंट करायचे, फक्त त्याचेच आउटर मोस्ट शेलचे इलेक्ट्रॉन नाही, शेअर केलेले. आणि बॉन्ड ब्रेकिंग झाल्यावरती किती इलेक्ट्रॉन उठतात ते पण कन्सिडर करायचे. मग जसं फ्री रॅडिकलचं मी केलं तसं कार्बोकटायनचं तुम्ही सांगू शकता किती इलेक्ट्रॉन्स असतील आउटर मोस्ट शेल मध्ये? 7. विचार करून उत्तर द्या थोडंसं. 6. 6. व्हेरी गुड. 6 इलेक्ट्रॉन्स. आणि कार्बॅनियन मध्ये किती असतील? 8. 8. समजला फरक सर्वांना? सर. Yes, sir. रॅडिकलचा जर कार्बन असेल तर आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स येतील. कार्बोकटायनचा जर कार्बन असेल स्पेसिस असेल तर त्याच्यामध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये कार्बनच्या 6 इलेक्ट्रॉन येतील. आणि कार्बॅनियनचा कार्बन असेल तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील. तर मला सांगा ह्या तिघांपैकी कुणाचं ऑक्टेट कम्प्लीट झालं, कुणाचं ऑक्टेट इनकम्प्लीट आहे? Anions. कंप्लीट झाला. Complete झालं. ह्या दोघांचंही ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. मग ह्या दोघांचे पण ऑक्टेट जर इनकम्प्लीट आहेत तर या दोघांनाही आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणणार. राईट. Yes. आणि कार्बनला मात्र काय म्हणणार? कार्बॅनियनला इलेक्ट्रॉन रिच. राईट. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि इलेक्ट्रॉन रिच. मग तुम्हाला याच्यावरती एक एमसीक्यूचा क्वेश्चन विचारला, अमंग फ्री रॅडिकल कार्बोकटायन अँड कार्बॅनियन विच इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, तर तुम्हाला चूज करता येऊ शकते की नाही? विच इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस? Carbanian. And which are electron deficient? Radical and carbocation. Radical and carbocation. समजलं? मग आता या तिघांपैकी स्टेबल कोण असेल आणि अनस्टेबल कोण असेल?
Carbanion. Carbanion stable. Stable. It is stable. Stable. Very good. And Stable. carbocation and free radical, these are Unstable. Unstable. इथपर्यंत समजलं सर्वांना? Yes, sir. ओके, आता मला सांगा कार्बोकटायन, कार्बॅनियन आणि फ्री रॅडिकल यांच्यामध्ये प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन काय असेल? हायब्रिडायझेशनची ट्रिक, रॅडिकलचा कार्बन, कार्बोकटायनचा कार्बन यामध्ये हायब्रिडायझेशन ओळखायचे. हे आपण मागं स्टडी केलेलं आहे. आठवतंय ना सगळ्यांना? केमिकल बॉन्डिंग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं हायब्रिडायझेशन कसं आयडेंटिफाय करायचं, हायब्रिडायझेशन वरून जॉमेट्री कशी शोधायची, जॉमेट्री वरून बॉन्ड अँगल कसा प्रेडिक्ट करायचा. तर ह्या गोष्टी तुम्हाला होमवर्क साठी मी आज देतो किंवा माझ्या पर्सनल नंबरवरती तुम्ही मेसेज सेंड करून तुमचं कम्प्लिशन मला सबमिट करा. ठीक आहे. आणि यानंतर मग आपण त्यांच्या स्टॅबिलिटीला कम्पेअर करणार आहोत. डिफरंट कार्बोकटायन दिली, डिफरंट कार्बेनियन दिली आणि डिफरंट फ्री रॅडिकल दिले, तर कोण जास्त स्टेबल असतं, कोण कमी स्टेबल असतं. ठीक आहे. पण हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करू. आजच्या लेक्चरला हे सगळं व्यवस्थित नोट्सच्या फॉर्म मध्ये तुम्ही लिहा आणि जो होमवर्क मी सांगितला तो कम्प्लीट करून द्या. समजलं सगळ्यांना आजचं लेक्चर? Yes, sir. Yes, sir. काय शिकलो आपण? फक्त बॉन्ड फ्युजन शिकलो, बॉन्ड फ्युजनचे टाईप शिकलो आणि बॉन्ड फ्युजन नंतर ज्या स्पेसिस जनरेट होतात त्यांच्याबद्दल आपण काही इन्फॉर्मेशन स्टडी केली. ठीक आहे. एकदा सगळ्यांनी हा नोट्स प्रिपेअर करा व्यवस्थित. थोडंसं घाई गडबडीमध्ये मी घेतलं लेक्चर कारण की वेळ कमी भेटला आपल्याला, परंतु जे काही सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल मी अशी अपेक्षा करतो. फक्त कम्प्लीट करा आणि जर कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट सॉल्व. चलो then, bye bye, have a nice day. Thank you, sir. Thank you, sir. Thank you, sir.